ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। कालचा अनुभव जो राहिलेला होता त्यातला उरलेला भाग आज मी शेअर करायला लागले। पूनमताईंचा जो अनुभव होता तो तर पूनमताई म्हणत होत्या, त्या रात्री मी त्यांच्याकडे थांबले आणि झोप येत नव्हती म्हणून मी अशीच बसलेले होते. तर त्यांचं जेवण झाल्यानंतर काका असं फिरत होते, तर ओम नमः शिवाय म्हणत होते. माझं त्यांच्याकडे लक्ष होतं. ते फिरत-फिरत ओम नमः शिवाय म्हणत होते आणि त्याच्यानंतर काकू आल्या आणि मला बोलल्या त्यांनी, की "तुला झोप येत नाही आहे का?" तर "होय, मला झोप येत नाही आहे" बोलल्यावर त्या बोलल्या, "मी नित्योपासना करणार आहे. तू करतेस का? तू बस माझ्यासोबत बसणार असशील तर." मग त्यावेळेला त्यांच्याकडे 2 पुस्तकं होती म्हटल्या नित्योपासनेची. माझ्याकडे एक दिलं आणि त्यांनी नित्योपासना वाचायला सुरुवात केली. मला इतकी आवडली म्हणतात नित्योपासना. म्हणजे ते प्रत्येक नित्योपासनेमधला प्रत्येक शब्द अगदी मनाला भिडून जात होता. म्हणल्या मी माझं शिक्षण खूपसं झालं नाही, पण काकू म्हणत पण इतक्या छान होत्या आणि समोर जर असंच म्हणत असते आणि मी बसले असते, मला इतकंसं कळलं नसतं. पण पुस्तक माझ्यासमोर पण होतं. पुस्तक असणं खूप गरजेचं आहे. त्या म्हणत होत्या, प्रत्येक भगिनीकडं प्रत्येक प्रकाशन आईंचं असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला एखादी भगिनी भजनाला जाते, तर त्यावेळेला नुसतं ती भजनाला गेली तर तिला तितकंसं कळणार नाही म्हणतात. पण ज्यावेळेला पुस्तक समोर असते आणि भजन चालू असते, त्यावेळेला जेवढे व्यवस्थित अर्थ कळतात, तेवढे व्यवस्थित अर्थ नुसतंच तुम्ही भजनाला गेले, तुमच्याकडे पुस्तक नाही आणि तुम्हाला कधीच भजनाचं काही माहीतच नाही आहे, कधी भजनं म्हणलेलीच नाही, तर तुम्हाला तितकंसं ते कळणार नाही. पण पुस्तक माझ्यासमोर होतं, त्यामुळं त्या जे बोलत होत्या ते मी पुस्तकात पण बघत होते आणि त्यामुळं मला तो अर्थ खूप लवकर लक्षात आला, नाहीतर असंच लक्षात आलं नसतं म्हणतात. मला खूप आवडलं म्हणतात आणि त्यावेळी बुधवार होता म्हणतात. बुधवारचं ते सायन्स स्मरण नाही, सॉरी, नित्योपासना होती म्हणतात. पण ते बालोपासना तर मला काही माहितीच नव्हती म्हणतात. म्हणजे आईच काय माहीत नव्हत्या, तर बालोपासना कसं माहीत असणार. पण त्यातलं ते बालोपासनेचा निम्मा भाग वगैरे नंतर बालोपासना माहिती पडल्यावर मग मला कळायला लागलं हे. पण ती नित्योपासना मला इतकी आवडली आणि मी ना रडायला लागले म्हणतात. ती नित्योपासना होईपर्यंत माझ्या डोळ्यातून नुसतं पाणी गळत होतं म्हणतात. नित्योपासना झाल्यानंतर काकू मला बोलल्या, "कसे वाटली नित्योपासना?" "खूप छान आहे काकू, हे मला खूप आवडलं." म्हणजे काही आईंच्याकडं त्यावेळेला काही स्वार्थ होता असं नाही, पण मला खरंच ते मनाला आवडलं. तर काकू बोलल्या, "हे केलंस ना, तर तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील." तर मग कुठेतरी आशा असते ना माणसाला. तर मी म्हटलं, "खरंच काय?" तर "अगं, अगदी खरं. आईंनीच सगळं माझं आज बघतेस हे जे जे सगळं आहे, ते सगळं आम्ही मिळवलंय असं दिसतंय, पण त्यांनी ते सगळं दिलेलं आहे आणि त्या शब्दावर काकूंच्या म्हणतात माझा पूर्ण विश्वास आहे. माझे मिस्टर सगळ्यात कमी शिकलेले, माझे दीर चांगले शिकलेत, माझी जाऊ चांगली शिकली आहे. त्याच्यानंतर माझे सासरे खूप चांगले शिकलेले होते. माझे मिस्टर फक्त कमी शिकलेले होते. त्यामुळे सगळ्यात कमी पगाराच्या नोकरीवर ते होते. अगदी साध्या कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यात मीही अशिक्षितच, म्हणजे माझंही खूपसं शिक्षण नाही झालेलं. पण मला लिहिता वाचता मराठी वगैरे येतंय म्हणतात. तर अशा परिस्थितीत होते म्हणतात मी. तर त्यांचं सगळं जाऊबाईंकडं सगळे दागदागिने वगैरे सगळं, त्याच्यानंतर माझ्याकडे कुठले दागदागिनेसुद्धा नव्हते म्हणतात. पण आज जर परिस्थिती बघितली म्हणतात, ही फक्त उपासनेचा परिणाम आहे. ते तर पुढे सांगण्यास त्या म्हणत होत्या, ती रात्र मी अ, म्हणजे इतकी मला छान वाटलं. त्यांच्या घरात जी प्रसन्नता होती, त्या प्रसन्नतेचा खरं तर तो प्रभाव असेल म्हणतात. ती मला खूप छान वाटत होतं त्यांच्या घरामध्ये आणि मी म्हटलं, "काकू, मी इथंच झोपू का?" तर त्या म्हटल्या, "अगं नको, तसं कशाला? तू चल माझ्यासोबत झोप. काका झोपतात हॉलमध्ये वगैरे." तर "नाही, नाही, मग तू दुसऱ्या बेडरूममध्ये झोप, मुलांच्या आहे तिथं झोप, तुला जर हे वाटत." "नाही, नाही, तसं काही नाही आहे." म्हणलं. पण मी इथं झोपते. म्हणजे मला तिथं देव्हाऱ्याच्या तिथं त्यांच्या म्हणजे खूप चांगलं वाटायला लागलेलं होतं म्हणतात. तर मी इथं झोपू का? तर मग काकू बोलल्या, "मग तू इथं झोपणार, मी तिथं, ते बरं नाही वाटणार. मी पण इथंच येते."
आणि तर मग आम्ही दोघी तिथं. पण काकू नंतर झोपल्या, त्यांना झोप लागली. पण मला झोप येत नव्हती. मी ना तुम्हाला सांगू म्हणतात त्यांना जाग येईल, ही लोकांना असं काही वाटायला नको, की ह्यांच्या घरात ही काय करायला लागले, असं असं काहीतरी वाटायला नको म्हणून मी उठले नाही म्हणतात. पण ना मी अधूनमधून उठायची, आईंकडे बघायची आणि नामस्मरण ते काका ओम नमः शिवाय म्हणत होते ना, तर मी बऱ्याच वेळेला उठायची, 2-3 वेळा ओम नमः शिवाय म्हणायची, परत खाली झोपायची, असं करायची. म्हणजे उठून त्या देव्हाऱ्यापर्यंत जावं, थोडंसं अंतर होतं, तिथं जावं, असं बघत त्यांच्याकडं नामस्मरण करावं, असं खूप मला का कुणास ठाऊक ओम नमः शिवाय म्हणावं. ते काकांनी बोललेले होते, ते मी लक्षात ठेवलेलं होतं. तर म्हणावं असं मला खूप वाटत होतं. ते नित्योपासनेचं पुस्तक परत घ्यावं, परत एकदा वाचावं, असं वाटायला लागलेलं होतं म्हणतात. पण ना लोकाच्या घरात आपण रात्रीचं उठून असं हे करायला लागलं, त्यांना काहीतरी काही वेगळं काय करते, असं गैर वाटेल म्हणून मी उठले नाही म्हणतात. पण बऱ्याच वेळेला उठले. नंतर मी झोपले म्हणतात. झोप कधी लागली कळलं नाही. परत झोपले. काकू उठल्या म्हणतात त्यावेळेला मी उठले. मी बघितलं तर काकू उठलेल्या 3:45 वाजता. म्हणजे माझ्यासोबत नित्योपासना झाल्यानंतर सुद्धा माझ्यासोबत त्यांनी थोडा काळ घालवला आणि लवकर झोपतात त्या. पण त्या दिवशी खूप वेळ होऊन सुद्धा बरोबर 3:45ला तरीसुद्धा त्या उठलेल्या होत्या म्हणतात. 3:45ला उठून मग मी थोडीशी जाग आली, पण मला तरी पण गुंगी होती म्हणतात आणि मी झोपले. आणि नंतर काकूंनी मला 4:30 पावणे 5ला उठवलं, की "उठतेस का?" म्हणून आता पूनम. तर ज्यावेळेला मी उठले म्हणतात, तर मी म्हटलं, "आमच्या इथं एवढं कोण लवकर नाही उठत. 6, 6:15ला आम्ही सगळेजण उठतो." तर "नाही उठ, मी आता थोडंसं इथली साफसफाई वगैरे करेन, तर तू सोफ्यावर जाऊन झोपणार असलीस झोप." तर "नाही मी उठते काकू." आणि मग मी पण त्यांना काम वगैरे करू लागले. तर त्या नको-नको बोलत असताना काम करू लागले. पण मी काम करताना मी ऑब्झर्व्ह करत होते, ते त्या सगळं काम ओम नमः शिवाय म्हणत करत होत्या. तर मी म्हटलं, "तुम्ही हे म्हणजे किती वेळ म्हणताय? काय?" "असं नाही गं, मी काम करताना मला आता ती सवय लागली. लक्षात नसलं तरी पण ओम नमः शिवाय तोंडातून येतंय." असं ते त्या बोलल्या म्हणतात. "काकू ह्यानं माझं खरंच सगळं चांगलं होईल का?" तर काकू आता काहीतरी आमिष दाखवायला लागतंय ना लहान मुलांना, तसं आई कसं लहान मुलांना आमिष दाखवतात. खाईला प्रसाद छान-छान करून रविवारचं बालोपासनेला हे करतात. तसं मला एक आमिष त्यांनी दाखवलं म्हणतात, की सगळं छान होणारच. माझा विश्वास आहे. का तर माझं हे सगळं जे आहे ते आई चालवतात. तर तुझं का नाही चालवणार? श्रद्धा आणि भक्ती ठेवली तर सगळ्या गोष्टी करतात आई. आणि त्या आमिषापोटी, की माझं यातनं चांगलं होणार, या आमिषापोटी म्हणतात मी सांगितलं. मग तर काकू त्यावेळेला बोलल्या, "तुझ्या घरी चालत नाही." मी बऱ्याच वेळेला प्रयत्न केला आहे. तुझ्या सासूबाई वगैरे कसं तरी बोलतात आणि आईंचा पण अपमान केला त्यांनी बऱ्याच वेळेला. मग ते नाही मला आवडलं. त्यामुळं मी इथून पुढं तर काही मी त्यांना कधी सांगणार नाही आणि तूही लगेच काय करतेस असं सांगू नकोस. का तर तू सांगितलंस आणि म्हणतील एक दिवस गेली आणि हिनं माझ्या सुनेला काहीतरी पट्टी पडवून पाठवली किंवा ही काहीतरी करायला लागले, वेगळं काहीतरी अर्थ घेतील तुझ्या घरचे. तर तू हे आता तरी काही बोलू नकोस. तू गपचूप कर. तुला करायचंच आहे तर गपचूप कर. मग पण मला म्हणायला येत नव्हतं ना ते. तर मग त्या बोलल्या, काहीतरी निमित्त काढून वगैरे येत जा. काहीतरी भाजी वगैरे निवडायचं, काही काही निमित्त ते मी काय आता तुला सांगणार नाही. ते तुझं तू हँडल कर. मी आज तुझ्या सासूबाईंकडे येईन. मी त्यांना सांगेन की असू दे, मुलीची जात आहे, उलटं-सुलटं बोलली असेल वगैरे. मी असं समजावून तुला हे करेन. तूही थोडंसं हे कर, पण आधी ह्या गोष्टींकडे लक्ष दे. भजन वगैरे ह्या गोष्टींकडे लक्ष दे. त्यांनी मार्ग काढत नेतील. तू काही खटाटोप करू नको. मार्ग ते काढतील. तू फक्त श्रद्धा, भक्ती वाढव. मग मी काय-काय करू हे त्या ज्यावेळेला विचारलं, तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलेलं होतं, "ही नित्योपासना तुला आवडली आहे ना, ह्याची सेवा चालू कर. तुला कधी वेळ मिळेल, तर दुपारचा वेळ मिळतोय, तर दुपारी कर. संध्याकाळी वेळ मिळाला, पण कुणाला आत्ता बोलू नकोस." का तर त्यांनी बऱ्याच वेळेला प्रयत्न केलेला होता म्हणतात घरी.
ह्या गोष्टींसाठी. तर म्हणजे अ, बऱ्याच वेळेला नकार येऊन येऊन त्यांनी भरपूर वेळेला प्रयत्न केला, पण एकदा आईंचाच अपमान झाला माझ्या घरात आणि त्यावेळेपासून मग त्यांनी तो हट्ट सोडून दिलेला होता म्हणतात. आणि मग त्यांनी त्या मला बोलल्या म्हणतात, की "तू जास्त टेन्शन नको घेऊ किंवा कुणाला काही समजवायला पण जात जाऊ नकोस. तुला जे घरात काम सांगतात ते काम करत जा. का तर तुझी माहेरची परिस्थिती पण तशी नाही आहे, की तू जाऊन तिकडं राहशील, करशील. तर तसं नाही आहे. तर तू थोडंसं त्यांच्या कलेनं घे आणि जे काही असेल ते आईंवर सोडायचं. तुला जितकं काम होतंय ते काम करत, करत नामस्मरण करत जा. बोलणं कमी कर, नामस्मरण जास्त कर." हे त्यांनी मला त्यावेळी सांगितलेले शब्द आहेत, जे आज तागायत मी पाळते म्हणतात. माझं बोलणं खूप कमी झालं आहे आणि आधीच खूप जास्त होतं असं काही नाही म्हणतात. पण बोलणं कमी आणि नामस्मरण जास्त. हे जे पण काम करतोय ते नामस्मरण करत. दुसरी गोष्ट म्हणजे नित्योपासनेचा नेम केलायस ना, तर तो मरेपर्यंत करायचा. तो मध्ये कधीही, कितीही अडचणी येऊ देत, कसलीही वेळ येऊ दे, तो खंड करायचा नाही नेमामध्ये. आणि बरं तुला असं वाटत असेल, की ह्या वेळेला मला नाही जमणार आज, तर आईंना आधी बोलायचं थोडा वेळ आधी. आपण कसं एक कुणाला तरी हे काकूंनी सांगितलेले मला नियम म्हणतात. आपण कसं कुणाला तरी भेटायला बोलवलं, नाही जमलं, तर तुम्ही 2 मिनिटं आधी जर त्यांना सांगितलं, तर ते तुमची वाट बघत असणार. तर एवढ्या लवकर नाही. तुला आज नाही जमणार ना लवकर करायला सेवा, करायचीच, चुकवायची तर नाही. पण वेळ जर जमत नसेल, "आई आज ह्या वेळेला मी करेन." हे तू तासभर म्हणजे लवकरच आधी सांगायचं, पण किमान तासभर तरी आधी आईंना सांगायचं, की "आई ह्या वेळेला आज करत नाही, मी ह्या वेळेला करते." पण खंड करायचा नाही नियमामध्ये. का तर तुझ्या अडचणी आहेत म्हणून. अडचणी नसल्या तर अजिबातच खंड करायचा नाही. हे त्यांनी त्यावेळेला सांगितलेले गोष्टी मी आजही पाळते म्हणतात. माझा कधीही खंड होत नाही म्हणतात. एवढ्या वर्षांमध्ये माझ्या अडचणींच्या काळांमध्ये सुद्धा, अडचणींच्या दिवसांमध्ये सुद्धा मी कधीही नित्योपासनेत खंड केलेला नाही म्हणतात. आणि नामस्मरण जे सांगावं नाही आहे आपण किती करतोय, पण तो किती इतक्या वर्षांचा माझा नियम आहे. त्यामुळं त्याच्यात काही खंड होणार नाही. नवीन-नवीन असताना ह्या गोष्टी सांगायच्या नाहीत म्हणतात. उपासना कधी सांगायची नाही. हे काकूंनीच मला सांगितलेलं होतं म्हणतात. तसं मी कधीच कुणाला सांगितलं नाही. हे पहिल्यांदाच मी सांगायला लागले. का तर तेवढं जीवाभावाचं कोण नव्हतं पण म्हणतात आणि मुलांना वगैरे सांगितलं तर ह्याच्या त्याच्या तोंडातून जाणार. त्यामुळं मी तुम्हाला सांगू म्हणतात, ज्यावेळेला सगळे झोपलेले असतील त्यावेळेला माझं नामस्मरण चालू असते. 1.5 तासाचं माझं नामस्मरण आणि ही नित्योपासनेची सेवा. आज एवढ्याच बळावर म्हणतात आणि मी जे काही काम करत असताना आजही मला अनुग्रहित नाही आहे म्हणतात. मी आजही अनुग्रहित नाही आहे. मला आत्ता समजायला लागले म्हणतात अनुग्रह म्हणजे काय वगैरे. ह्यासुद्धा गोष्टी फक्त ना एक म्हणतोय ना आपण म्हणतात श्रद्धा ठेवून मी हे करत गेले सगळं आणि त्याची खूप खूप म्हणजे तुम्हाला सांगू म्हणतात, लग्न होऊन माझं वर्ष होत आलेलं होतं आणि तसं काही मुलासाठी हे नव्हतं. उलट प्रयत्न करा मुलासाठी म्हणत होते. मी आईंचं करायला लागले म्हणतात आणि इतक्या निष्ठेनं मी करायला लागलेले होते म्हणतात. आईनी बघितलेत, की कुठल्या परिस्थितीत मी कशी ती नित्योपासना करायची, कशी मी 1.5 तासाची आणि आजही आपण आता थोडे नाही खूपच जास्त दिवस बदललेत. त्यामुळे आता मला कुणी रोकत टोकत नाही. पण त्यावेळेला ना माझ्यावर अशी नजर ठेवून सगळेजण असायचे म्हणले, की कुठं सापडते, कुठल्या गोष्टीत सापडते ह्याच्यासाठी. आणि तर असं का तर परिस्थिती माझ्या माहेरची चांगली नव्हती. त्यामुळं सगळ्या गोष्टी होत्या म्हणतात. मग हे खरं आईनी कधीही मी रोज ती आधी प्रार्थना करायची की मी करते हे ह्याच्यात करेपर्यंत कुणी येऊ नये, खंड येऊ नये आणि हे करते मी कुणाला समजू नये. आणि रोज असं काहीतरी व्हायचं, पण ते कळायचं नाही कुणाला. हे म्हणजे मी कितीतरी अनुभव असे घेतले म्हणतात, की आता आज माहिती पडेल का? असं एकदम बऱ्याच वेळेला असं हे झालं. पण काहीच कुणाला ते कळलं नाही.
आणि म्हणजे माझी श्रद्धा द्विगुणित होण्यासाठी ह्या गोष्टी खूप कारणीभूत व्हायच्या म्हणतात. आणि मी तुम्हाला सांगू म्हणतात 4 महिन्यात इतका बदल जाणवला मला म्हणतात. 4 महिनेच सेवा केली म्हणतात मी अशी निष्ठेनं. म्हणून ना गुरुसेवा सुरुवातीची तर गुप्तच असली पाहिजे. म्हणजे त्या म्हणत होत्या, की मी एवढं करते, मी एवढं करते. हां, आईंचं करते मी आणि खूप चांगलं आहे असं तुम्ही सांगू शकताय. मला खूप अनुभव आलेत, पण मी नाही ते आत्ता सांगू शकत, असं तुम्ही बोलू शकताय. पण सुरुवातीलाच तू खूप करते, खूप करते असा गाजावाजा नाही झाला पाहिजे म्हणतात. आता माझी इतक्या वर्षांची उपासना आहे म्हणून मी आत्ता पहिल्यांदाच मी बोलायला लागले म्हणतात. कधीच नाही म्हणतात, कुठंच नाही. हक्काचं असं काही बहिणी वगैरे पण नव्हत्या, की त्यांना काही सांगावं वगैरे. कधी माहेरच नव्हतं, त्यामुळे माहेरच्यांना पण सांगायचा प्रश्न नाही म्हणतात. सासरी कुणी समजूनच घेणारं नव्हतं, त्यामुळे त्यांना पण सांगायचा प्रश्न, त्यामुळे सांगितलंच नाही म्हणतात कधी. आणि त्याच्यामुळं लवकर प्रचिती आली. 4 महिन्याच्या आत म्हणतात 4च महिने झाले. मी प्रेग्नंट राहिले आणि माझ्या मिस्टरांना एकदम चांगल्या कंपनीमध्ये पावडरची कंपनी होती म्हणतात. पावडरच्या कंपनीमध्ये मिस्टरांना जॉब लागला म्हणतात आणि खूप चांगल्या रीतीनं पगार मिळाला म्हणतात 4 महिन्याच्या आत हां. हा जो बदल होता मला खूप आनंद झाला म्हणतात. भले नवरा किंमत देत नसला तरीसुद्धा मला तरी मनात कुठेतरी हे वाटायला लागलं, अरे काय आहे मग आपण एवढं खुश व्हायला लागलो आहे. मी प्रेग्नंट राहिले म्हणून खुश होणं वेगळं. पण मी प्रेग्नंट राहिले आणि 1 महिन्याच्या आत मिस्टरांना दुसरा जॉब लागलेला म्हणतात. म्हणजे 5 महिन्यात एवढा मोठा चमत्कार झालेला होता म्हणतात. का तर गुरुसेवा खूप निष्ठेनं माझे 1.5 तासाचं नामस्मरण आणि ती नित्योपासना 1 तासाची. हे सगळ्या माणसांमध्ये आणि तरीही अगदी गुप्त ठेवून करणं, मस्करीची गोष्ट नाही म्हणतात. कशी मी करत होते माझं मला माहिती म्हणतात. पण ते आईंनी करवून घेतलं ही पण गोष्ट तितकीच सत्य आहे असं त्या म्हणत होत्या. तर अनुभव खूप मोठा आहे. आज पण पूर्ण होईल असं वाटत नाही मला. का तर माझं थोडं काम आहे. तर उरलेला जे आहे अनुभव त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. मला वाटतंय अजून जवळ-जवळ 20-25 मिनिटाचा अनुभव आहे. तर मला लगेच ते शक्य नाही आहे सगळा शेअर करणं. तर जे मेन अनुभव आहे तो उद्या येईल आणि उद्या मी सगळा कंप्लीट पूर्ण करेन. तर आजसाठी खरंच सॉरी. आणि एस-जी लाईफ अँड रूल्सवरचे व्हिडिओ पण बघा. तिथं पण आता शेअर करणार आहे व्हिडिओ. तर तिथं पण चॅनल बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा तिथं पण. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.